खरं सांगू, आज नक्की काय बोलायचं हे माझं मलाच माहित नव्हतं. तोच विचार करत बाहेर थांबले होते, तेवढ्यात एक छोटीशी मुलगी माझ्याकडे आली. मला म्हणाली, तुला पण शाळेचं टेन्शन आले, तू घाबरू नकोस, माझा पण पहिलाच दिवस आहे. तिचा हा प्रश्न ऐकून मलाच हसू आलं. मग तिच्या पालकांनी विचारलं, शाळा कशी आहे, तुमचा अनुभव कसा होता. आणि मला एकदम माझा पहिला दिवस आठवला. ज्या बोटांना धरून चालायला शिकले तेच बोट सोडून एका नवीन जगात जायचं. पण शाळेत रडू आलं असा तोच एक पहिला आणि शेवटचा दिवस. कारण त्यानंतर शाळेत फक्त आणि फक्त मज्जा झाली. प्रेमळ, जीव लावणारे असे शिक्षक मिळाले, नवीन खेळकर मैत्रिणी भेटल्या. पण सर्वात महत्वाची मैत्री झाली ती म्हणजे अभ्यासाशी. आणि शाळा म्हणजे दुसरं घरच झालं जणू. अक्षर आणि सांस्कृतिक कार्यक्रमात परफॉर्मन्सेस असं दोन्हीला वळण मिळत गेलं. संपदा मॅममुळे विज्ञानाचं कुतूहल जागृत झालं. आणि मृणाल मॅमनी गणित सुद्धा अगदी हसत खेळत शिकवलं. नाटक, वक्तृत्व, डिबेट्स अशा टीम मधून स्वतःला सिद्ध करायची संधी मिळत गेली. आणि नकळतपणे नेतृत्व आणि कर्तृत्व दोन्ही घडत गेलं. पण तेही फक्त स्टेज पुरतं मर्यादित नव्हतं, मैदानी खेळातही निपुण झाले. चपळता आणि खंबीरता शरीरात घुसली आणि कायमची वसली. एवढंच नाही तर शाळेत असताना आम्ही सगळेच गुड टच आणि बॅड टच यामधलाही फरक शिकलो. स्पर्श, त्याची भाषा, त्याचा अर्थ अशा नाजूक गोष्टीही अगदी अलगदपणे आमच्या शिक्षकांनी आमच्या लक्षात आणून दिले. हे शक्य झालं कारण मुलांचा सर्वांगीण विकास हे शाळेचं ध्येय आणि राष्ट्र प्रथम हा संस्कार. पुढे हेच आमचं ब्रीदवाक्य झालं. कॉलेजमध्ये गेल्यावरही अभ्यास, कला, क्रीडा सगळ्यामध्ये उतरले. स्वतःला आजमावून पाहिलं, नावही गमवलं. पण इथे शिकलेल्या गुणांमुळे फक्त स्कॉलर न होता ऑलराऊंडर होता. एक आदर्श विद्यार्थी ते जागरूक नागरिक हा प्रवास करता आला. आणि त्याच दरम्यान लक्षात आलं की प्रत्येक स्त्री ही सामर्थ्यवान आणि स्वावलंबी झाली पाहिजे. जर ती विद्येची सरस्वती होऊ शकते तर शक्तीची दुर्गा ही झालीच पाहिजे. मायेची आई नि लढणारी राणी ही झालीच पाहिजे. दामिनी नि रणरागिणी ही झालीच पाहिजे. पुढच्या वाटचालीत हाच एक विचार आणि इथले संस्कार पदोपदी कामी येत गेले. एका स्पेशल व्यक्तीला आज मला थँक्यू म्हणायचंय. थँक्यू. आज तू तुझा प्रश्न विचारलास आणि म्हणून मी माझ्या उत्तरापर्यंत पोहोचू शकले. मला घडवणारे माझे आई बाबा, माझे शिक्षक, ही शाळा, या सगळ्यांमुळे आज मी इथवर पोहोचले. आत्ताच्या आणि माझ्या आधी होऊन गेलेल्या सामर्थ्यवान, प्रेरणादायी आणि लढवय्या स्त्रियांना हा अवॉर्ड मी डेडिकेट करते. अशाच कर्तृत्ववान नागरिकांना घडवण्याचं काम करते आर्यन्स वर्ल्ड स्कूल.